तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता आपण जीन्सवरची कुर्ती कशी कट करायची तेच बघतोय. तर इथं बघा मापे आपण घेतले. उंची आहे 33, त्याच्यामध्ये एक ऍड करून 34 झालेला आहे. बाही लांबी आहे 13, एक ऍड करून इथं 14 घेतलेला आहे. दंड घेर आहे 10, म्हणजे निम्मा घेतल्यानंतर 5 येतो, एक ऍड केलं 6 झाला. कमर आहे 28, त्याचा 14 7 येतो, 2 ऍड केलं 9 झालेला आहे. सीट केर आहे 9.5 आणि +2 करायचं 10.5 होतंय. आणि शोल्डर आहे 12, त्याचा निम्मा आपण 6 घेणार आहोत. छाती आहे 32, त्याचा 14 8 आहे, +2 इंच घेतलेला आहे 10 झालेला आहे. पुढचा गळा आहे 4, अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं घेतो, 4.5 घ्यायचा आहे. मागचा गळा आहे 1.5, अर्धा इंच एक्स्ट्राचं 2. तर आपण मापे टाकताना ह्या बाजूची जी मापे दिसते ना तीच फक्त आपल्याला टाकायची आहे. तर चला, इथं कॉटनचं कापड घेतलेलं आहे. हे बघा, डबल घडी घालून घेतली. कापड चुरगळलेलं असं तर इस्त्री करून घ्यायचं. तर व्यवस्थित पसरून ठेवलेलं आहे. तर इथं आता पहिल्यांदा उंची आपण मोजून घ्यायची आहे. घडी जस्ट फोल्ड करून झाला किती पण पन्ना असू द्या, घडी घालून घ्यायची. आणि इथं 33 उंची आहे आणि आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 34 घेणार आहोत. तर हे बघा, 34 वर इथं टिक मार्क करतोय. इथे 34 घेतलेली आहे. आणि आता आपल्याला त्याचा शोल्डर घ्यायचा आहे. तर हे बघा, 6 आपण शोल्डर करेक्ट मोजून घ्यायची. तर इथं एक टिक मार्क करतोय आपण. इथं पण 6 घ्यायचा आहे. हे बघा, तर इथं पण 6 आहे का मोजून बघायचं आपण. हे बघा, तर इथं पण 6 आहे, बघू शकताय. तर इथं असं ही लाईन डार्क करून घेऊया आपण. छत्तीस 32 आहे, चौथा भाग. छाती 32 आहे, तर त्याचा चौथा 8 येतो, 8 घेतलेला आहे आपण. आणि 2 इंच आपण एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतो. हा, असू 2 इंच, कारण की नंतर फोल्ड व्यवस्थित बरोबर नंतर कट करून टाका ना स्टिचिंग केल्यानंतर. हा, तुम्हाला नको असेल तेवढा भाग कट करा. कसं अर्धा इंच काय करणार. तर शिलाई मोडून घ्यायची. समजलं ताई, काय करायचं, छाती करेक्ट मोजून घ्यायची, नंतर एक्स्ट्राचं 2 इंच घ्यायचं, 1.5 इंच किती तुम्हाला पाहिजे तेवढं, आणि शिलाई मोडून घ्यायची. हे फिटिंगचं माप असतं, लक्षात ठेवा. हे आपलं एक्स्ट्राचं मार्जिन आहे. आता गळारुंदी आपला हे पाठीमागचं करतोय आपण. जास्त नको गळारुंदी, 2 घेते का, 2 घ्या. गळारुंदी 2 घेतली आणि पाठीमागचं हे 2. पाठीमागचं गळा 2 आहे. आता वरून ना 15 इंच मोजून घ्यायचं. ती एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. त्याला 15च का? तुम्ही हीच पद्धत असते सगळ्यात बेस्ट मध्ये, फक्त लक्षात ठेवायचं 15 इंच घ्यायचं. आणि त्यात कमर किती आहे ताई? कमर 28 आहे, 7 15 17 इंच एक्स्ट्रा आपण घेणार आहोत. हे बघा, तर आता इथं दिसत नसतं तरी जॉब घेऊन आता हे बघा, आपण इथे एक लाईन ओढलेली आहे, इथे एक लाईन ओढली आणि आडवी एक लाईन ओढलेली आहे. तर आता बघा, इथे 20 इंचावरती सीट घेर आपण मोजून घेत आहे. लक्षात ठेवा तुम्ही 20 आणि 15 किती आहे सीट घेर आपल्याला? 10.5. हा, 10.5 मध्ये 2 केले. तर इथे पहा, 10.5 वर आपण टिक मार्क करायची. आता सीट गेट किती घेतोय ना तेवढेच अंतर असं मोजून घ्यायचं आहे आणि तसंच करायचं. असू दे ना तेवढं, कारण की जास्त गोळ नसतोय. कारण जास्त चांगलं दिसत नाही होत आहे. ते एक्स्ट्रा करायचं चुन्या पद्धतीने ते शार्ट
फोल्ड केल्यानंतर इथे येते तर पाव इंच आत घ्यायचं, पाव इंच आणि अशी तिरकी लाईन जोडून घ्यायची. हे बघा स्केलनं पण नीट लाईन येत नाही म्हणून हाताने सोडली. हे बघा इथं 1.5 इंचावरती आपण टिक मार्क करून घ्यायची आणि असं शेप बनवून घ्यायचा. ठीक आहे. आता हे झाले आपलं. आणि इथून 4 इंच आपण 9 वरून 9 वरून घ्यायचं आणि इथून 4 इंच घ्यायचा आहे बघा. आणि हा टक्स तसं ते नाव द्यायचं. आपण उचलत असलं तर पटकन टक्स नाही नको असेल तर लिहू शकत नाही. हा मला जास्त आवडत नाही. मी नसते जास्त मला माहितीसाठी सांगते तुम्हाला. कारण काय काही टेस्ट नसतं ती मध्ये पाहिजे म्हणजे तुम्हाला तब्येतीनं बारीक आहे ना त्यांना टच मारलं तर छान दिसतं. तर इथे बघा आपण असा हा टक्स घेतलेला आहे. तरी 6.5 उंची घेतली टक्सची. तर टक्स आपण कसा करायचा बघितला नाही का. थोडस कापड ठेवायचं आणि असं म्हणजे पाव इंच कापड त्याच्यामध्ये गेलं पाहिजे असं करायचं. वरून टक्स आपण 9 इंचावरती घेतलाय आणि खाली आपण 15 कंबर आहे तर 15 पर्यंत घेतला. 15.5 घेतला तरी चालतोय. म्हणजे इथं असं काय पाठीमागे झालंय आपलं. कट करूया नाही 2 आणि 6 फक्त शोल्डर म्हणजे 12 शोल्डर आहे ते 6. आपण पाठीमागचा भाग आहे ना तो पुढच्या कपड्यावरती असा पसरून ठेवलेला आहे. 2 गळ्या घालून घेतले व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि जस्ट आपण टिक मार्क करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि पुढचा जो कुंडलचा शेप आहे तो आपण वेगळा घेणार आहे पण हे आखून घ्यायचं आपण. आता काही आपल्याला मोजून घ्यायची गरज नाही. शोल्डर 6 होते तर करेक्ट 6 आहे का बघायचं. हे बघा आहे आणि इतर पण आपलं 6च होतं. इथे 6 आहे का बघायचं. हे बघा त्या ठिकाणी 6 येते. महत्वाचं आहे महाग द्यायचं म्हणून खाली पण मोजून घ्यायचं वर पण मोजून घ्यायचं. आणि छाती किती होते 8 आणि नंतर हे बघा 8 आहे तर इथं 8 मध्ये टिक मार्क करायची आणि 2 इंच आपण एक्स्ट्राचे घेतलेला आहे तर एक बरोबर आहे. हे बरोबर आहे. कंबर 7 गळा म्हणजे 2 गळा खोली 5 होती 4.5 5 घ्या चालतंय 5 घ्या. कुठला गळा करायचा छान दिसतो. चौकोनी करायचं का चौकोनी छान चौकोनी असल्या कसं चौकोनी करायचं असं पसरेट वाला करायचंय का
एवढंच बस. थोडस ग्लास ग्लास ओके ग्लास घ्यायचं ग्लास थोडस आणायचं. बस. असा हा ग्लास गळा घेतलेला आहे आणि इथून प्रत्येक 15 इंचावरती आपण मोजून घ्यायचं. कंबर आहे 7, 28 कंबर 7 तर हे आहे आपलं आणि आपली जी 20 आहे 20 घेतलं होतं. 20 घेतलं होतं तर 20 आहे. तिथून आपण कटिंग करणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. कट साईज आपला इथून स्टिच होणार आहे. तर मला समजत नसेल तर तुम्ही काय करायचं स्केल पीस घ्यायचं तुमच्याकडे कसं बघा ही एक लाईन ओढायची आणि ही एक लाईन ओढायची. आता तुम्ही बघत असाल युट्यूबमध्ये वगैरे अशी लाईन म्हणजे ते समजण्यासाठी ओढतो. काय काय जण अशी लाईन ओढलं कन्फ्युजन होते काय करते. इथे पण ती एक लाईन ओढतात 3 लाईन असतात. इथे बघा इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि अशी तिथली लाईन ओढून घ्यायची. त्यात पाव इंच घेतलं. पाठीमागं पाव इंच घेतले इथं अर्धा इंच अर्धा घ्यायचं का? पुढे अर्धाच घ्यायचं. सव्वा इंचावर पाठीमागचा शेप आहे ना पाव इंच आत घेऊन तरी सव्वा इंचावरती आपण घ्यायचं आहे. बघा झाले आपल्याला समजलं ना तुम्हाला. उंची घेतली इथं ही 6 घेतलेला आहे. अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचं. ते कशासाठी तर चुन्या पडू नये म्हणून व्यवस्थित शेप दिसावा म्हणून. आणि गळा रुंदी इथं 2 घेतलेली आहे. गळा खोली इथं 5 घेतलेली आहे आणि करेक्ट 15 इंचावरती आपण कंबर मोजून घेतो आणि कमरेचा चौथा भाग आपण इथे टाकला त्याच्यामध्ये 2 ऍड केलेला आहे आणि करेक्ट 20 इंचावरती सीट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 ऍड केलं आणि तशी स्ट्रेट लाईन आपण ओढलेली आहे. आता हे कट करून घ्यायचं तर आपलं झालेलं आहे. ग्लास इथून एक खाली हवेला व्हिडिओ काढणं सोपं नाही ना. किती अवघड घेतलं. तर असा हा आपला साध्या कुर्तीची कटिंग झालेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही किती पण हाईट असणाऱ्या मुलीसाठी किंवा कुणासाठीही असं ही कुर्ती शिलाई करू शकता. म्हणजे कट करायची आणि शिलाई कशी करायची त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. जर काही डाऊट असेल तर कमेंट्स नक्की करा. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. एकदम डीपमध्ये सगळे व्हिडिओज टाकलेले आहेत. 0 पासून आपण शिवण क्लासची सुरुवात केलेली आहे. तर हे बघा पुढचा शेप तयार झालेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकताय असा हा पुढचा शेप तयार झाला आहे. आता फक्त बाही कट करायची आहे. तर बघू आपली छाती किती होती का? हां तर एक इंच एक्स्ट्रा 9 वर घेतलंय. हे बघा
9 आपण घ्यायचा आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा जी खुली साईड आहे तिथून आपण हाईट कॅप टाकतोय. 2.5 इंच घेते हाईट कॅप 2.5 इंचावरती. आणि इथं 1 इंच घ्यायचं आहे. हे बघ आता आपण 1 इंच घ्यायचं आहे. आणि त्या साईडला सुद्धा आपण इथं 1 इंच मोजून घ्यायचं आहे. आणि आपली दंडे किती देऊ? त्याचं जास्त मोठे 10 म्हणजे 5 आहे. हे बघा अशी खिडकीला ओढून घ्यायची. खिडकीला ओढून घेतलेली आहे. ते 7.5 बसलेलं आहे. आता त्याचे निम्म आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे 4.25 येते. आणि नंतर 4.25चे निम्म आपल्याला घ्यायचं तर 2 आणि 1 रेष. तर इथं पाहू शकता तुम्ही इथं आपण अर्धा इंच मोजून घ्यायचं आहे. हे बघा इथं अर्धा इंच वरती घ्यायचं आणि इथल्या भागाला अर्धा इंच खाली घ्यायचं. अर्धा इंच वर अर्धा इंच खाली. एकच फॉर्म्युला आहे. ब्लाउजची बाही ड्रेसची बाही हीच मेथड आहे. तुम्ही वेगळी पद्धतीने करता? हा थोडीशी वेगळी आहे तुमची ते नाही. आता तुमची पद्धत सांगा मग. हे मला सांगितलं तुम्हाला. हा तेच की आता हे बघा हे आपण घेतलं इथे पण अर्धा इंचच कट होते. आपण अर्धा इंचच घेतले. ही आपली आतली बाजू आहे ही बाहेरची बाजू आहे. बाहेरची बाजू जोडताना आतली बाजू जोडताना खोल येतो ना. ती कोण कोणच आहे ना. मग पाठीमागं पण तसं चाललं ना. नाही हा ते आता ते कट करून दाखवतो. ही ते आता 6 घ्या कारण ही उंची कमी आहे ना. नंतर हे करते 6 घ्या फक्त. 6 आणि 2 घेतोय काही 2 दीड घ्या नंतर कट करून टाका. नंतर कट करते. हे बघ झालं ना. ओके काही समजली का तुम्हाला? पहिल्यांदा छातीचा चौथा प्लस 1 इंच घेतलेली आहे आणि इथं 2.5 इंचाची हाईट कॅप टाकून घेतली. 2.5 इंचाची हाईट कॅप इथे 1 इंच घेतलेला आहे इथे 1 इंच घेतलेला आहे. नंतर हे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घेतला. करेक्ट मध्ये काढला नंतर त्याचा मध्ये काढला आणि त्या मध्येवरती अर्धा इंच वरच्या साईडला आणि खालच्या पॉईंटला अर्धा इंच खालच्या साईडला असा दिला आणि असा हा शेप आपण घेतलेला आहे. दंडे घेत टाकला 2.5 इंच एक्स्ट्राचं घेतलं. आता नेहमी कट करताना लक्षात ठेवा इथून आपल्याला कट करायचं इथून नाही तर बाहेरच होऊन जाईल. मला पण तेच करायचं. मग नाही का समजलं तुम्हाला? मला छान कटिंग कटिंग केलं नाही का? तुम्हाला अशी कसं झालं आधी तुम्ही खाली काम टाकून दाखवलं ना नंतर वर गेलं. ती तुम्हाला माहिती आहे. मला माहित आहे त्यांना कळालं नसेल. हो बरोबर आहे बरोबर. असे ते खूप पुढच्याचं ते. आपल्या इथं तर इथं फरक आहे. असेल असेल ते आता आपल्याला बरेच येणारे होते ना त्याच्यामध्ये फरक होता. ते आता ही बाई आहे ना असं राऊंड येते ना पटकन थोडंसं. हे बरोबर आलं. 30 टाकलं. ते बघा आता कसली वेगळी. आपल्याकडे ते वेगळं आहे. आपण असं वरनं भिंतीला असं फलवतो. पण परफेक्ट बसती बघा तुम्ही इथं. नाही हे बसणार परफेक्ट. आता ते शेप काय आला ना. हे बघा ती तशीच करा मग. हो झाला आपला ड्रेस कट झालेला आहे